स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पोलीस भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। सरकार लाखो विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याशी खेळ करत असून परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली। तसेच ब्लॅकलिस्ट कंपन्यांना परीक्षा प्रक्रियेपासून दूर ठेवावं, NTAची जबाबदारी निश्चित करावी, पोलीस भरतीतील पात्र उमेदवारांना न्याय द्यावा आणि राज्यातील स्पर्धा परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यावेळी बाळासाहेब पाटील, संजय बजाज, सुस्मिता जाधव, संगीता हरगे, विवेक कोकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे देशाचं भविष्य आहे, जे देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे त्या संदर्भानं आज आम्ही सगळेजण आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे। तुम्ही सगळेजण बघताय, नीट परीक्षा असेल, अनेक परीक्षा असतील, या परीक्षेसारखे महत्त्वाचे पेपर आज तुम्ही सगळे फुटलेले दिसत आहेत। त्यामुळं अनेक विद्यार्थी जे अनेक दिवस परिश्रम करून आपला अभ्यास करतात, यामध्ये अशा अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जे परीक्षा फुटीमुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, या नुकसानीला जबाबदार कोण हे आज जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे। त्याचबरोबर देशामध्ये सोनम वांगचुक यांच्या रूपानं जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, सर्व महिला भगिनी आणि खास करून आमच्या विद्यार्थी भगिनी हे या ठिकाणी आलेले आहेत, कारण त्यांचं भविष्य आज धोक्यात आलेलं आपल्या सगळ्यांना दिसते। आणि या बाबतीत आपण जर बघितलं तर सरकार महाराष्ट्रातलं असेल किंवा देशातलं सरकार असेल, कुठंही गांभीर्यानं ही गोष्ट घेताना दिसत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो आहे। आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। विद्यार्थ्यांचं भविष्य या ठिकाणी जर कोणी धोक्यात आणत असेल तर त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई यशस्वी करण्यासाठी जे काही आम्हाला मार्ग दिसतील त्या शासकीय मार्गानं या ठिकाणी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत। आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यावर या ठिकाणी हे आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी, लोकांच्यामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।